मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या PhD एंट्रान्स टेस्ट 2024-25 संदर्भातला. हो मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे. कारण सातत्याने जे विद्यार्थी संशोधन करू इच्छितात, ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून PhD करायची आहे आणि जे सातत्याने वाट बघत होते की PhD एंट्रान्स टेस्टचे फॉर्म कधी येणार, फायनली विद्यापीठाने आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म सुरू केलेले आहे. मित्रांनो, हे फॉर्म कसे भरायचे आहे, याच्यासाठी इलिजिबिलिटी काय असणार आहे, कोण अर्ज करू शकणार आहे, निवड कशी होणार आहे, पेट कशी होणार आहे, किती मार्काची होईल, सिलेबस काय असणार आहे, फीस किती असणार आहे, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, या सर्वांविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला प्रॉपर मिळाली पाहिजे आणि ह्या पेट परीक्षेसाठी तुम्ही इलिजिबल झाले पाहिजे किंवा तुम्ही सामोरं गेलं पाहिजे. तर मित्रांनो बघा, काही दिवसापूर्वीच UGC नेटने एक सर्क्युलर पब्लिश केला आणि त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की नेट परीक्षेच्या बेसवरच PhD ॲडमिशनसुद्धा घेतलं जाणार आहे. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन वाढत गेलं की आता पेट होणार की नेटच्या बेसवर होणार. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विद्यापीठाने सातत्याने सांगितलं होतं की आम्ही पेट परीक्षा घेणार आहोत. याच्या मागे त्यांनी रिझन सांगितलं की UGC नेट काही ठराविक विषयांचीच परीक्षा घेत असते. मग उरलेल्या विषयांसाठी पर्याय काय आहे, तर आम्हाला पेट परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. आणि त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी पेट परीक्षा 2024 साठी ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही टिकून राहा जेणेकरून ती माहिती मिळाली पाहिजे. तर बघा, इलिजिबिलिटी काय आहे सगळ्यात आधी आपण ते बघूया. तर बघा, जे विद्यार्थी मास्टर डिग्री ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, त्याच पद्धतीने जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या सेकंड इयरला आहे, म्हणजे फर्स्ट इयर ज्यांचं कंप्लीट आहे पण सेकंड इयरला ते ॲपियर आहेत, तर असे विद्यार्थी देखील या पेट परीक्षा 2024 साठी इलिजिबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मास्टर डिग्री ज्याचं कंप्लीट झालेलं आहे आणि जे ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, तर अशा विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीमध्ये 55% मार्क्स असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना 50% मार्क्स मास्टर डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे. आता बघा, याच्यामध्ये UGCचे काही नियम होते की ज्या ठिकाणी PG असेल आणि ज्या ठिकाणी ते सब्जेक्ट टीचर शिकवत असतील, तर असेच जे लोक आहेत जे मार्गदर्शन करू शकणार आहे. आणि ह्या नियमामुळे जवळपास 92% जे गाईड आहे त्यांना गाईडशिप मिळणार नाही किंवा PhD साठी ते मार्गदर्शन करू शकणार नाही. हा खूप मोठा लॉस याच्यामध्ये आपल्याला दिसताना बघतोय. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सब्जेक्टमध्ये PhD करता येणार नाही, गाईड मिळणार आहे, तर हा खूप मोठा लॉस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता बघा, ही जी पेट परीक्षा आहे ही फक्त एकाच फेजमध्ये घेतली जाणार आहे. 2021 मध्ये जी परीक्षा घेतली होती ती 2 फेजमध्ये घेतली होती. एक म्हणजे पेपर 1 साठी एक वेगळी घेतली आणि पेपर 2 साठी वेगळी घेतली. तर याच्यामध्ये फक्त फेज 1 हेच घेतले जाणार आहे. आता बघा, पेट परीक्षा जी आहे PhD एंट्रान्स टेस्ट ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे, ज्याच्यासाठी 2 तासाचा कालावधी विद्यापीठाने तुम्हाला दिलेला आहे आणि 100 मार्कांचं हे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे. म्हणजे 100 मार्काची ही परीक्षा असणार आहे. आता PhD एंट्रान्स टेस्टमध्ये क्वालिफाय होण्यासाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी तुम्हाला 50% मार्क्स सिक्युअर करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 45% मार्क्स येणं अपेक्षित आहे. तरच तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाणार आहे. सिलेबस आपण बघूया तर 50% सिलेबस हा रिसर्च मेथॉडॉलॉजीवर अवलंबून आहे. म्हणजे संशोधन कार्यपद्धती जी आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. आणि 50% सिलेबस हा तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे मास्टर डिग्री तुमची ज्या विषयामध्ये झालेली आहे तर त्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. आता PhD एंट्रान्स टेस्टचा जो काही निकाल लागेल किंवा स्कोर जो असणार आहे, तर हा स्कोर फक्त 1 वर्षासाठीच व्हॅलिड असणार आहे. नेक्स्ट इयरला तुम्हाला या स्कोरचा किंवा ह्या रिझल्टचा कुठलाही फायदा होणार नाही. त्याची एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
त्या वर्षामध्ये जर ॲडमिशन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. त्या पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. आता PhDचे ॲडमिशन हे प्युअरली डिपेंड आहे गाईडच्या ज्या वॅकन्सीज आहेत, सब्जेक्टनुसार गाईडनुसार ज्या वॅकन्सी आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे. आता फीजकडे आपण बोलूयात. तर फीज बघा, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 1000 रुपये तुम्हाला ही ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 500 रुपये ही फी पे करायची आहे आणि फीज देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच पे करायची आहे. आता जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या डेट्स तुम्ही नोट डाऊन केल्या तर चांगली गोष्ट होईल. तर त्या डेट्स अशा आहेत की 1 जुलै 2024 ते 20 जुलै 2024च्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. सेकंड आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर 28 ते 8 ऑगस्ट 2024 म्हणजे 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. ओके. थर्ड त्यांनी सांगितलं आहे कंप्लायन्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी डेट दिलेली आहे 9 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2000. फायनलची लिस्ट आहे ही 19 ऑगस्ट 2024 रोजी पब्लिश केली जाणार आहे आणि PhD एंट्रन्स टेस्ट ही 1 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे आणि त्याचा जो निकाल आहे तो 12 सप्टेंबर 2024 रोजी डिक्लेअर केला जाणार आहे त्यांच्या वेबसाईटवर किंवा ऑथोराइज वेबसाईटवर. मित्रांनो, आता पुढच्या गाईडलाईन्स आहेत की PhDचे ॲडमिशन जे आहेत हे प्युअरली एंट्रान्स टेस्ट म्हणजे PhD एंट्रान्स टेस्ट जी आहे त्या बेसवर होणार आहे. सेकंड त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे की जे विद्यार्थी नेट, सेट, गेट किंवा MPhil क्वालिफाय आहेत तर अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेतून एक्झम्पशन आहे म्हणजे परीक्षा देण्याची गरज नाही आहे, मात्र तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. ओके. आता 100 मार्कांचा जो पेपर होणार आहे त्या 100 मार्काला त्यांनी 70 मार्कांचं वेटेज म्हणजे 70% वेटेज दिलेलं आहे आणि 30% मार्क्स हे तुमच्या इंटरव्ह्यूला असणार आहे. ह्या बेसवर म्हणजे 70 + 30 एंट्रन्स टेस्ट आणि इंटरव्ह्यू असं यामधून तुमचं हे सिलेक्शन 100 मार्काचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसवर जो काही सविस्तर व्हिडिओ आहे तो लगेच 1-2 दिवसामध्ये मी पब्लिश करेल. तोपर्यंत जे काही गाईडलाईन्स आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि PhD एंट्रन्स टेस्टचा फॉर्म भरून टाका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.